नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे। राज्य शिक्षण मंडळ 12वीच्या लेखी परीक्षेला बेळगाव विभागात आज सुरुवात झाली आहे। पहिला पेपर कन्नड विषयाचा होता। वेळेचे योग्य नियोजन झाल्याने आपल्या मनाप्रमाणे पेपर सोडवता आला असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या। बेळगाव विभागीय शिक्षण मंडळातून यंदा 21,518 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसले आहेत। ही परीक्षा बेळगाव शहर व तालुक्यात 20 परीक्षा केंद्रावर सुरू आहे। परीक्षा केंद्रावर विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। बेळगाव महापौर उपमहापौर निवडणुकीची चर्चा कायम असतानाच महापालिकेत आज शनिवारी अर्थसंकल्पीय बैठक पार पडली। अर्थ आणि कर स्थायी समिती अध्यक्षा नेत्रावती भागवत यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला। या बैठकीसाठी महापालिका सभागृहात तयारी करण्यात आली होती। मात्र अनेक नगरसेवकांना संबंधित बैठकीसंदर्भात माहिती देण्यात आली नव्हती। त्यामुळेच प्रारंभीच आरोप आणि प्रत्यारोप करण्यात येत होते। महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ संपला असल्याने प्रशासकीय व कायद्याच्या चौकटीत राहून सदर अर्थसंकल्प सादर करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। आज रात्री झालेल्या चंद्रदर्शनाने उद्या रविवार दिनांक 2 मार्च पासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान सणाला सुरुवात होत आहे। रमजान हा इस्लामिक कॅलेंडर मधील 9वा महिना असून जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्यात उपवास करतात। यालाच रोजे पाळणे असे म्हटले जाते। रमजान महिन्यात अल्लाहची विशेष उपासना केली जाते। या महिन्यात नमाज आणि कुराणचे पठण केले जाते। सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले असते। रमजानच्या शेवटच्या दिवशी ईद उल फित्र या ईदने या रमजान महिन्याची सांगता होते। आज शनिवारी सकाळी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले की रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। शहरातील संवेदनशील भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। बेळगावमध्ये रमजान सण हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सण शांततेत साजरा व्हावा यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी आज आवाहन केले। भाग्यनगर 9वा क्रॉस बेळगाव येथील श्री गणेश मंदिरातील घंटा दोघा चोरांनी चोरून नेली आहे। ही घटना गेल्या 8 दिवसापूर्वीची असली तरी बेळगाव परिसरात अशा वारंवार होत असलेल्या भुरट्या चोऱ्यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे। यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी आपली गस्त वाढवावी आणि अशा चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान मंदिरातील घंटी चोरत असताना चोरांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून टिळकवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत। नागरिकांनी अवयवदान देहदानाचे महत्त्व जाणून गरजूंना मदत होण्यासाठी पुढे येणे गरजेचे असून जायंट्स या फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठे कार्य बेळगाव परिसरात होत आहे। जायंट्स मेन सतत त्यांना सहकार्य करत असते असे विचार जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी व्यक्त केले। जायंट्स आय फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्या वतीने आज प्रदीप चव्हाण यांच्या सहकार्याने वडगाव आणि यानगोळ येथील वैकुंठभूमीत नेत्रदान देहदान आणि अवयवदानाविषयी जनजागृती फलक लावण्याचा कार्यक्रम पार पडला। भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांच्या कारला एका लॉरीची धडक बसली असून हा अपघात चिक्कमंगळूर येथे घडला आहे। सुदैवाने कारमधील सर्वजण सुखरूप बचावले आहेत। लॉरी कारच्या मागच्या बाजूला आदळल्याने परिणामी गाडीचा मागचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। सुदैवाने कार चालकासह सर्वजण सुखरूप बचावले आहेत। पोलिसांनी ट्रक जप्त केला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। विजयेंद्र यांना पक्षाने दिलेली ही अधिकृत गाडी होती। विजयेंद्र त्यांच्या वैयक्तिक स्वतःच्या कारमध्ये होते। अपघात झालेल्या कारमध्ये विजयेंद्र यांचे छायाचित्रकार आणि त्यांचे PA हे प्रवास करत होते। चिक्कमंगळूरहून शिकारीपूरला जात असताना हा अपघात झाला आहे। नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव परिसरात दुरुस्तीच्या कामानिमित्त उद्या रविवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत विविध भागातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। यामध्ये खानापूर रोड, उद्यमबाग, औद्योगिक वसाहत, गुरुप्रसाद कॉलनी, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वे फाटक, वसंत विहार नगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल, GIT, देवेंद्रनगर, महावीर नगर, खानापूर रोड या भागांचा समावेश आहे। यासह गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वती नगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे
कॉलनी, जैतनमाळ यासह उद्यमबाग फिडरवरील इंदिरानगर, अनगोळ, बाबले गल्ली, नागपई नगर, शिवशक्तीनगर, रघुनाथ पेठ, चिदंबरनगर, SV रोड, मृत्युंजय नगर, खानापूर रोड, वडगाव, येळ्ळूर रोड आदी दक्षिण भागातील विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. शिवमोगा जिल्ह्यात लव जिहाद या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना प्रतिबंध लादण्यात आला आहे. पुढील काही दिवस मुतालिक यांच्यावर एकूणच शिवमोगा जिल्ह्यात प्रवेश देता येणार नसल्याचे तेथील प्रशासनाने सांगितले आहे. या विरोधात आज बेळगाव जिल्हा श्रीराम सेनेचे अध्यक्ष रवी कोकितकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसमोर निदर्शने करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान मुतालिक भडकवणारे भाषण करतील या संशयामुळे दक्षतेची कारवाई म्हणून निर्बंध घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याला विरोध करण्यात येत असून शिवमोगा जिल्ह्यातील निर्बंध माघार घेण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या काळात उग्र आंदोलन हाती घेण्यात येईल अशी चेतावणी या निवेदनातून देण्यात आली आहे. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये मराठी भाषा दिन व विज्ञान दिन असा दुहेरी कार्यक्रम संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संयोजक शंकर चौगुले हे होते. प्रारंभी इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. त्यानंतर डॉक्टर CV रमण व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाबद्दल व राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल भाषणे सादर केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ज्वालामुखी, चंद्रयान 3, पवनचक्की, सोलार, रोबोट, मानवी फुफ्फुस, डोरबेल, मिनी साऊंड असे एकापेक्षा एक सुंदर प्रयोग सादर केले. यावेळी प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील जाधव, प्रकाश मेटकर, सिद्धेश्वर तुर्केवाडकर, रश्मी पाटील यासह शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. आगामी रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी आज महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत सण साजरे करताना शांतता राखण्यासाठी चर्चा करण्यात आली आणि उत्सवांच्या आयोजनाच्या वेळी सार्वजनिक सुरक्षा, सुसंस्कृतता आणि संघटनात्मक शिस्त राखण्याबाबत महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेत रमजान सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा होण्यासाठी पोलीस प्रशासनास संपूर्ण सहकार्य करण्याचे सर्वांनी एकमताने ठरविले. तसेच या सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावेळी उत्सवाच्या शांततेसाठी संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, अन्य पोलीस अधिकारी आणि मुस्लिम बांधव तसेच आजी माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्त्याच्या कडेला कोरडा पालापाचोळा आणि फांद्या जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे केवळ प्रदूषण होत नाही तर अनपेक्षित दुर्घटनाही घडू शकतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे बेळगावच्या भाग्यनगर परिसरात घडलेली घटना. येथे रस्त्यालगत जाळलेल्या पालापाचोळ्याच्या आगीत जवळच उभ्या करण्यात आलेल्या एका कारला आग लागली. शहरात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कोरडा पालापाचोळा व कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे धूळ निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोच. पण त्यासोबतच ही आग आसपासच्या वाहनांना, घरांना आणि इतर मालमत्तांना लागण्याचा धोका निर्माण होतो. बेळगावातील भाग्यनगरमध्ये घडलेली घटना याचेच उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर ग्रीन सेव्हियर संघटनेने प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली असून नागरिकांनीही अशा प्रकारांना प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. कोरडा पालापाचोळा न जळता त्याचा पर्याय शोधणे आवश्यक आहे. कारण पुढील वेळी ही आग एखाद्या टाकून दिलेल्या गाडीला नव्हे तर आसपासच्या मालमत्तेलाही लागू शकते. याची खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. मंगसोळीसह परिसरातील शेतकरी सध्या हळद काढणीच्या कामात गुंतल्याचे दिसत असून यंदा हळदीला चांगला भाव मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक म्हणून हळदीचे पीक घेतले आहेत. साधारणतः जून ते ऑक्टोबर अखेर हळदीचे पीक निघते. अतिवृष्टी व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास हे पीक नुकसान ठरणारे असते. यंदा मात्र पूरक स्थिती निर्माण झाल्याने उत्पादन चांगल्या हाती लागले आहे. सध्या येड्डूर व परिसरातील पशुपालकांसमवेत वैरण टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. परिणामी हिरव्या वैरणीसाठी नजीकच्या महाराष्ट्रातील गावांमध्ये पशुपालकांना पायपीट करावी लागत आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. या भागातील बहुतांशी शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. अशा परिस्थितीत सध्या वैरण टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या 3 महिन्यापासून ऊसाचे वाढे उपलब्ध झाल्याने वैरणीची टंचाई भासली नाही. पण आता गळीत हंगाम समाप्त होण्याच्या मार्गावर असल्याने वैरणीची टंचाई निर्माण झाली आहे.
चिकोडीमध्ये 12वी परीक्षेचा पहिला पेपर आज शनिवार दिनांक 1 मार्च रोजी घेण्यात आला. कन्नड व अरेबिक असे पेपर पहिल्या दिवशी पार पडले. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात अरेबिकसाठी 23 पैकी सर्व परीक्षार्थींनी परीक्षा दिली, तर कन्नड विषयासाठी 55 केंद्रात 24,338 पैकी 23,433 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पहिल्या पेपरला कन्नड मातृभाषेतील तब्बल 905 विद्यार्थी गैरहजर राहिले. यंदा चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 2 परीक्षा केंद्रांची संख्या वाढवून 55 केंद्रे करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात 200 मीटर परिसरात इतरांना प्रवेशबंदी घालण्यात आली होती. खाजगी बरोबर सरकारी कार्यालय आणि ग्रामपंचायतींची वीज बिले थकीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची थकबाकी वसूल करण्याचे आव्हान वीज कंपन्यांसमोर आले आहे. चिकोडी तालुक्यात पाणी पुरवठ्यासाठी वापरले जाणारे विजेचे तब्बल 10 कोटीहून अधिक रुपये थकीत आहेत. प्रत्येकी ग्रामपंचायतीची लाखोंची थकीत बाकी असल्याने हेस्कॉमकडून वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान चिकोडी तालुक्यातील काडापूर ग्रामपंचायतीने आपले वीज बिल भरले आहे. यामुळे सदर ग्रामपंचायतीची थकीत वीज बिलाची पाटी कोरी आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे, ज्यामध्ये काँग्रेस सरकारने पंच हमी योजनेसाठी मागासवर्गीय फंडातून 14,730.53 कोटी रुपयांचा कथित गैरवापर केला असल्याचा आरोप आहे. हाच आरोप आता भाजपने केला आहे. आज शनिवारी बेळगाव शहरातील चन्नामा चौकात बेळगाव महानगर भाजपच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. कर्नाटक सरकारने अनुसूचित जातीच्या कल्याणासाठीचा निधीचा गैरवापर केला आणि तो इतरत्र वळविला असून अनुसूचित समाजाला न्याय द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बबलादी यात्रेसाठी भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला असून या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या गंभीर जखमीवर तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज शनिवारी रायबाग तालुक्यातील बबलादी यात्रेकडून परत येत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून कुप्पलगोदी ते मुनाळ दरम्यान हा अपघात झाला असून ही घटना रायबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीमा प्रश्न प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात महाराष्ट्र सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाषिक राज्य पुनर्रचना या मुद्द्यावर तज्ञ साक्षीदार म्हणून प्राचार्य अविनाश कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या भाषिक राज्य पुनर्रचना या मुद्द्यावर तज्ञ साक्षीदार म्हणून प्राचार्य प्रकाश पवार व भारती पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समिती बेळगाव यांच्या वतीने 3 जानेवारी 2024 रोजी शासनास पत्र पाठवून प्राचार्य प्रकाश पवार यांनी अद्याप कोणताही अहवाल सादर केला नसल्याचे, तसेच वकील महोदय चर्चेस उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे त्यांच्याऐवजी प्राचार्य अविनाश कोल्हे यांची तज्ञ साक्षीदार म्हणून नियुक्ती करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.